नमस्कार, अभिजित भारत मधून मी रोशनी लोखंडे आणि आपण बघत आहात ARIPL प्रस्तुत न्यूज वाइब्स। नागपूरच्या खापरखेडा थर्मल पॉवर प्लांट मध्ये मोठा अपघात झाला। MCC रूम जवळ FD फॅन ब्रेकरवर दुरुस्तीचे काम सुरू असताना अचानक 6.6 kV लाईनवर फ्लॅशओव्हर झाला। या घटनेत 2 जण गंभीर जखमी झाले आहेत। त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे। या अपघातानंतर प्लांटमधील सुरक्षा उपाययोजनांतील हलगर्जीपणा समोर आला आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा फाटा येथे कलिका फर्निचर दुकानाला भीषण आग लागली। या आगीमध्ये एकाच कुटुंबातील 5 जणांचा गुदमरून मृत्यू झाला। आगीमुळे संपूर्ण दुकान जळून खाक झाले, तर समोरील घरात राहणारे कुटुंबीय धुरामुळे होरपळले गेले। या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे। जम्मू काश्मीरमध्ये सततच्या पावसामुळे अपघातांची मालिका सुरू असून अनेकांचे प्राण गेले आहे। हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानंतर कटरा येथे वैष्णोदेवी यात्रा पूर्णपणे थांबवण्यात आली आहे। भाविकांना सुरक्षिततेच्या कारणास्तव परत जाण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे। इस्रायलमध्ये गाझा युद्ध थांबवावे आणि हमासच्या ताब्यातील बंदीची सुटका करावी या मागणीसाठी हजारो नागरिक रस्त्यावर उतरले आहेत। यासाठी 300हून अधिक ठिकाणी आंदोलन आणि संप झाले। लाखो लोकांनी या रॅलीमध्ये सहभाग घेतला। तेल अविवमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शने झाले, जिथे युद्धविराम आणि बंधकांची सुटका करण्याची मागणी करण्यात आली। मुंबई येथील दहीहंडी उत्सवात अभिनेत्री जान्हवी कपूर हिने भारत माता की जय असा जयघोष केला आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। यानंतर नेटिझन्सने तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली। मी रोज भारत माता की जय बोलेन, फक्त जन्माष्टमीलाच नाही, हे कधी म्हणायचे ते ट्रोलर्स ठरवणार नाही, असे तिने प्रत्युत्तर दिले आहे। भारतीय संघाचे माजी दिग्गज क्रिकेटपटू संदीप पाटील यांचा आज 18 ऑगस्ट रोजी 69वा वाढदिवस आहे। BCCIने त्यांच्या एक्स अकाउंटवर शुभेच्छा देताना त्यांचा एक फोटो शेअर केला। यामध्ये पाटील यांचे 1983 विश्वचषकातील दमदार खेळ, तसेच निवड समिती प्रमुख आणि प्रशिक्षक म्हणून दिलेले योगदान यांची आठवण करण्यात आली आहे। तर या होत्या आजच्या न्यूज वाइब्स मधील महत्त्वाच्या घडामोडी। आपण पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह। तोपर्यंत बघत रहा अभिजित भारत। अभिजित भारत, पहुंचे हर खबर तक।